नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय आणि रमा तसंच आरोही तिघंही एक छोटी का होईना पण लॉंग ड्राईव्ह करून आलेले असतात कुठल्याही का निमित्ताने. कारण की अक्षयची गाडी बंद पडल्यामुळे हे तिघंही थोडा का होईना पण सोबत टाईम स्पेंड केलेला असतो आणि तिघेही आपापल्या घरी गेलेले असतात. नंतर त्याच दिवशी अक्षय हा खिडकीत उभा असतो आणि चंद्राला बघत असतो. तसंच रमाही तिच्या खिडकीत उभी राहून चंद्राला बघत असते आणि अक्षय म्हणतो की जसा चंद्र हा छटा बदलतो त्याच्या आणि कलाकलाने वाढतो तसा माझं प्रेम तुझ्या बाबतीत हे कलाकलाने वाढतच गेलं आहे. आजही मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो. रमाही तसंच म्हणत असते की मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही आणि मला हेही माहिती आहे की तुम्हीही मला कधीच विसरू शकत नाही. कारण की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तसंच इकडं अक्षयही सेम म्हणत असतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू माझ्याशी अशी का वागतेस मला खरंच माहीत नाही. कारण की पहिली तू माझ्याशी जी वागली आहेस, माझ्यासोबत जी ठामपणे उभी राहिलेली रमा आज कुठे गेली आहे मला नाही माहिती. पण आजची जी रमा आहे ती काहीतरी वेगळीच आहे असं अक्षयला वाटत असतं. पण रमाला झालेला सगळा प्रकार माहीत असतो. रमानेही तसं म्हणाय गेलं तर अक्षयबद्दल थोडा गैरसमजच करून घेतलेला असतो. कारण की तिला असं वाटत असतं की अक्षयने तिला विसरला आहे, त्यांनी स्वतःहून तिच्या आठवणी जाळल्या आहेत. त्यामुळं रमाचाही खूप मोठा गैरसमज झालेला असतो. दोघांचं एकमेकांबद्दलचं मत हे खूप वेगवेगळे असतात, पण दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत असतात आणि काही केलं तरी त्यांच्या दोघांच्याही प्रेमाची निशाणी म्हणजे आरोही असते आणि ती आरोही दोघांवर पण ही सेम प्रेम करत असते. इकडे रमा आरोही आणि अक्षय सोबत राहण्यासाठी तडफडत असते, तसंच आरोही तिच्या आईबाबांसोबत राहण्यासाठी तडफडत असते आणि अक्षयही सेम. कारण की ह्या दोघांच्याही मिसअंडरस्टँडिंगमुळे त्यांच्यात सगळा दुरावा निर्माण झालेला असतो. अक्षय दिवसेंदिवस तिच्याबद्दल खूपच असं कडवट वागत असतो आणि रमाचा जेव्हापासून साखरपुडा ठरला आहे तेव्हापासून तर अक्षयला रमाबद्दलचा झालेला गैरसमज अजूनच ठाम झालेला असतो. कारण की त्याला असं वाटत असतं की माझ्या एवढीशा मुलीला ही सोडून गेली साईसोबत माझी परिस्थिती खराब असल्यामुळं, असं त्याचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आणि आता रमा आणि साई हे दोघंही एक एंगेजमेंट करल्यामुळं त्याचा जो झालेला गैरसमज आहे तो अजूनच ठाम झालेला असतो. आणि आता हळूहळू का होईना पण आरोहीमुळं त्यांच्यातली दुरावा थोडा का होईना मिटत चाललेला असतो. तसंच आता आरोहीला पण तिची आई कशी असेल, ती कशी दिसत असेल, तिचं नाव काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप ती आसुसलेली असते. त्यामुळे ती दिवसेंदिवस काही ना काहीतरी प्रयत्न करत असते की तिला तिच्या आईचा फोटो बघायला मिळेल, ती कशी दिसते, काय असते. एक दिवशी त्या दोघी जणी बसतात, म्हणजे ती आणि आर्था ह्या दोघी पण बसतात आणि प्लॅन करतात की तेव्हा आर्था म्हणते तुझ्या आईचा फोटो आहे, बाबाच्या कपाटात आहे, बाबाच्या लॅपटॉपमध्ये आहे. तेव्हा आरोही म्हणते अगं ताई मला तो फोटो बघायचा आहे, पण काय करायला लागेल. तेव्हा आर्था म्हणते तू गप्पा बस, आपण तू एक प्रॉमिस दे, पण तू हे कोणालाच सांगणार नाही की मी तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तेव्हा आरोही म्हणते प्रॉमिस ताई मी कोणालाच सांगणार नाही, फक्त तू मला माझ्या आईचा फोटो एकदा दाखव प्लीज, असं बोलून ती रिक्वेस्ट करते. त्या दोघीही बसून प्लॅन करतात की तू आजारी पडायचं नाटक कर, जेणेकरून अक्षय काका हा त्याच्या कामाला निघून जाईल आणि मी सांगेल अक्षय काकाला की मी आरूपाशी थांबते कारण की ती एकटी आहे, असं बोलून त्या दोघींचा पण प्लॅन ठरतो आणि त्या दोघीही एकमेकींना साथ द्यायला तयार होतात. आणि नंतरनं आता त्या त्यांच्या प्लॅननुसार वर्कआउट करतात. आणि तेव्हा आरोही पण खूप छान ॲक्टिंग करते आणि म्हणते ती मस्त रूममध्ये जाऊन झोपते आणि म्हणते बाबा मला आज बरं वाटत नाही आहे, आज मीच काय स्कूलला जाणार नाही, तू माझ्या जवळ येऊ नको, माझ्यामुळे तुला इन्फेक्शन होईल, उगाच तू पण आजारी पडशील आणि तुला कामावरनं सुट्टी घ्यायला लागेल, असं बोलून ती बाबाला इमोशनली ब्लॅकमेल करून त्याला बोलते तू काळजी करू नको, मी छान आहे, तू तुझ्या कामाला जा, माझी फक्त एवढी एक ड्रॉइंग आहे तेवढी तू शाळेत सबमिट कर. पण अक्षयला अशी आरोहीची तब्येत बघून अक्षय खूप नाराज झालेला असतो. तो म्हणतो मी माझ्या मुलीला अशा अवस्थेत कसं सोडून जाऊ. पण तेव्हा आरोही म्हणते अरे बाबा तू काळजी नको करू, तू जा, मी काळजी घेईल, मला एवढं काही नाही झालं, पण माझ्यामुळे तुला त्रास नको म्हणून मी तुला सांगते की तू काही माझ्यापाशी थांबू नकोस. असं बोलल्यानंतर अक्षय बोलतो ओके ठीक.
आणि ती कोण सर्वंट ठेवलेली असते तीही बोलते ओके, कारण ती तर खोटीच असते. इरावतीने तिला नाटक करायलाच पाठवलं असतं, तिला तर तेवढंच पाहिजेल असतं, त्यामुळे तीही निघून जाते. नंतर नाही अक्षय त्याच्या कामाला जातो आणि ते सगळेच जण आपापल्या कामाला निघून जातात. मग इकडे आर्था आणि आरोहीचा प्लॅन वर्क होतो. हे सगळेजण कामाला गेल्यानंतर आर्था आणि आरोही लगेच उठतात आणि बाबाचा लॅपटॉप आणि बाबाचं कपाट शोधायला लागतात. लॅपटॉप त्यांना सापडतो. दोघींनाही पासवर्ड पण माहीत असतो. तर दोघीही पासवर्ड ओपन करतात आणि सगळ्या फाईल्स चेक करतात, सगळे फोटोज चेक करतात. त्यांना काही लगेच फोटो सापडत नाही, पण नंतर आर्था म्हणते थांब मी शोधते. आर्था शोधायला लागते तेव्हा आर्थाला तिचा फोटो दिसतो आणि ती रमाचा म्हणजेच आरोहीच्या आईचा फोटो आता आरोहीला दाखवते. आरोही फोटो बघून शॉक होते, म्हणते अगं अर्थाताई, माझी आई दुसरी तिसरी कोणी नसून परी आईच आहे, जिला मी पहिल्या नजरेत ओळखली होती. तीच माझी आई आहे. बघ ना, ती तिच्यागतच दिसते, फक्त ही आई मॉडर्न आहे आणि ही आई 2 महिन्यावाली आहे, एवढाच फरक आहे. असं बोलल्यानंतर अर्थाला पण खरं वाटायला लागतं आता गोष्टी. आणि आता आरोहीला कळालेलं असतं की तिची आई कोण आहे. आरोहीला तिच्या आईचा फोटो बघून जो आनंद झालेला असतो तो ती कोणाला शब्दात सांगू शकत नसते. ती एवढी खुश झालेली असती कारण की ऑलरेडी ती तिच्या आईला भेटलेली असते, पण ती तिच्या आईला ओळखत नसल्यामुळे ती तिला ओळखू शकली नसते. आता आरोहीला कळालेलं असतं की तिची आई कोण आहे, कशी आहे, तिचं नाव काय आहे. त्यामुळं आता आरोही काय करेल, आरोही अक्षयच्या आणि रमाच्या मधला जो काही मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे तो दुरावा कमी करेल का व त्या दोघांना एकत्र यायला भाग पाडेल का, आणि रमा आणि अक्षय आपल्या मुलीच्या हॅपीनेससाठी एकत्र येतील का, आणि जो काही मोठा गैरसमज झाला आहे तो दूर होईल का, इरावतीचा चेहरा ह्या दोघांच्या डोळ्यासमोर येईल का, रमा तो चेहरा अक्षयच्या समोर आणेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा. अशाच अपडेटसाठी पाहत राहा माझा चॅनल आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा.